एल्फिन्स्टन कॉलेज इथल्या भाषणात बाबासाहेब म्हणतात की विद्यार्थ्यांनी प्लूटो, नेस्ते, स्पिनोझा आणि बेरन यांच्यासारख्या तत्त्वज्ञानी लोकांचे गोष्टी ऐकायला हव्यात, यांच्याबद्दल अभ्यास करायला हवा. तर असं प्लूटो यांनी काय म्हटले? प्लूटो हे एक लोकशाहीवादी होते. त्यांनी 2000 वर्षापूर्वी रिपब्लिका हा एक ग्रंथ लिहिला, ज्याचे त्यांनी 20 पुस्तके लिहिले. तर यांच्यानुसार त्यांची एक कहाणी अशी प्रसिद्ध आहे की जर 4 माणसे या 3 माणसे यांना एका ठिकाणी बांधून ठेवले आणि ते जस्ट सावली बघतायत आणि त्यांना असं वाटतं, अरे ही मांजर आहे, ही कुत्रा आहे आणि हे वेगवेगळे मानव आहेत वगैरे हे दिसायला लागलं. पण त्यातला एक जेव्हा सुटतो त्या जागेवरून आणि तो जेव्हा बाहेरचे जग बघतो, त्यावेळेस त्याला असं दिसतं की शॅडो वगैरे आणि जे आपण बघतोय तसं काहीच नाही आहे, ही दुनिया ही वेगळी दिसते. आणि तो जेव्हा त्याच्या ज्या सोबत जे कैदी असतात त्यांना सांगायला जातो, त्यावेळेस त्याच्यावर ते लोक विश्वास ठेवत नाही. त्यांना ते जे शॅडो आहे तीच खरी वाटायची. तर असंच एक हे आहे लोकशाहीबद्दल, की लोकशाहीमध्ये ज्या तत्त्व महत्त्वाचे असतात ते तत्त्व लपले जातात आणि लोकांना असं वाटतं की या गोष्टी महत्त्वाच्या आहे लोकशाहीसाठी, आणि त्याच गोष्टी भारतात आपल्याला होण्यासारख्या दिसतात. लोक आर्थिक, सामाजिक या गोष्टींकडे दुर्लक्ष करून धर्म आणि परंपरा या गोष्टीकडे जास्त ध्यान देतात, आणि ते प्लूटोद्वारे बाबासाहेबांना सांगायचं होतं. हा विषय आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा.